4 शब्द आत्ता 10वी किंवा 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. मित्रांनो, आता जसं डिसेंबर महिना उजाडतो, तसं परीक्षेचे वेध लागतात. प्रत्येक घरामध्ये 10वी किंवा 12वीचा विद्यार्थी असेल, तर त्या घरातलं वातावरण चेंज होतं. आई-वडील, शेजारी, नातेवाईक सगळेजण तुमच्या 10वीच्या परीक्षेच्या रिझल्टकडे वाट लावून बघितलेले असतात आणि तो रिझल्ट तुमच्यापेक्षा त्यांना उत्सुकता जास्त असते की काय दिवे लावणार याची. हरकत नाही, असू द्या. परंतु ही 10वीची परीक्षासुद्धा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी आहे, महत्त्वाची आहे, ज्यावरती तुमचं करिअर, तुमचं भविष्य अवलंबून आहे. हेही तितकंच खरं आहे. 10वी किंवा 12वी कोणतीही परीक्षा म्हटली की थोडंसं बर्डन का येतं? तर कारण की ही बोर्डाची एक्झाम आहे, वर्षातून एकदा होते, सर्व सिलॅबस एकाच एक्झाममध्ये कव्हर करून परीक्षा द्यायची असते, या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे. आणि परीक्षेचं सेंटर म्हणजे परीक्षेचं केंद्रही नवीन असतं, त्यामुळे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते. असो, अशा वेळेस विद्यार्थ्यांची मनस्थिती काय असते? तर विद्यार्थी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेविषयी, सेंटरविषयी, काय प्रश्न येतील याच्याविषयी, मला किती लिहिता येईल याच्याविषयी, प्रत्येक गोष्टीविषयी भयभीत आणि चिंताग्रस्त असतो. खूप चांगल्या प्रकारे अभ्यास जरी झाला, तरी मनामध्ये थोडीशी अशी चिंता, भीती वाटते आणि ती साहजिकही आहे आणि ती असायलाही हवी. कारण की त्याशिवायच आपण अभ्यास करणार नाही. अभ्यास करण्यासाठी ही चिंता आणि ही थोडीशी भीती मोटिवेट करत असते. त्यामुळे तिला पॉझिटिव्ह फिअर आणि पॉझिटिव्ह अँझायटीसुद्धा आपण म्हणूयात. ही पॉझिटिव्ह फिअर असणंही आवश्यक असतं. कारण की त्याशिवाय कोणताच विद्यार्थी अभ्यास करत नाही किंवा करूही शकत नाही. काहीतरी चिंता किंवा थोडीशी तरी भीती असेल तरच आपण ध्येयाकडे मार्गस्थ होत असतो. असो, परंतु तुमच्या जीवनातली ही जी 10वीची परीक्षा आहे, ही काही अंतिम नाही, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण बरेच मुलं 10वीची परीक्षा आल्याच्या नंतर अभ्यास झाला नाही म्हणूनच आधीच टोकाचं पाऊल उचलतात किंवा अभ्यास कमी झाला म्हणून कमी मार्क्स मिळतील, मग जगणं काही कामाचं नाही, चांगलं कॉलेज नाही मिळणार, अशा विचित्र प्रश्नांनी थैमान डोक्यामध्ये घातलेलं असतं आणि भावनेचा अतिरेक होतो आणि जीव संपवायचा विचार करतात. हे चांगलं नाही आहे मित्रांनो. कारण की कोणतीच परीक्षा ही अंतिम नाही आहे तुमच्या जीवनामध्ये. अशा कित्येक परीक्षा तुम्हाला द्यायच्यात आणि त्या कित्येक परीक्षाची ही पहिली पायरी आहे. पहिल्या पायरीवर हार मानणं म्हणजे पळपुटेपणाचं लक्षण आहे आणि तुम्ही पळपुटे नाहीत. तुम्ही यशाची शिखरं गाठू शकता आणि यशाची शिखरं गाठण्यासाठी पहिल्या पायरीवर कधीच हार मानू नका. कारण की पहिली पायरी कितीही तुम्हाला अवघड वाटत असली तरीही याच्यापुढे तुम्ही त्या अवघड वाटणाऱ्या परीक्षेतूनच, अवघड वाटणाऱ्या अभ्यासातूनच यशाची एक एक शिखरे पादाक्रांत करणार आहात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, अपेक्षांचं ओझं असतं. प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या 10वीतल्या मुलाला चांगले मार्क्स मिळावेत, आपल्या 10वीतल्या मुलीला चांगले मार्क्स मिळावेत. त्यांचंही काही चूक नाही आहे, परंतु त्यांच्या अपेक्षांचं बर्डन किंवा ओझं एवढंही होऊ देऊ नका की ते जीवापेक्षा जास्त असेल किंवा त्याचं पारडं जीवापेक्षा मोठं असेल. त्यामुळे अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं आणि जरी त्यामध्ये थोडंसं अपयश आलं तर पुढच्या वेळेस अजून मी चांगला प्रयत्न करेल अशा आशावाद ठेवणं आणि अशा आशावाद पालकांना सुद्धा देणं हेही तितकंच गरजेचं आहे.